नमस्कार, मी पल्लवी. अजिंक्य भारत न्यूज @7 विदर्भ ते महाराष्ट्रातील वेधक आणि वेचक बातमीपत्रात हार्दिक स्वागत करते. अद्यापही आमच्या YouTube चॅनलला आपण सबस्क्राइब केलं नसेल, सबस्क्राइब करा, बेल आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून हे बातमीपत्राचं प्रत्येक अपडेट आपल्यापर्यंत असेल. चला तर आज दिवसभरात कुठल्या घडामोडी घडल्या आहेत ते बघूया. एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. बाळापूर येथील एका विद्यार्थिनीस फसवणूक करून तिला आत्महत्येस प्रवृत्त करणारा आरोपी अखेर पोलिसांच्या अटकेत. राज्यभर परिचारकांचे 2 तास काम बंद आंदोलन. प्रलंबित मागण्यांसाठी सरकार विरोधात तीव्र निदर्शने. संस्थेचे 48 लाख रुपयांचे देयकच रखडल्याने श्वानाची नसबंदी ठप्प. अमरावती शहरामध्ये एकच दहशत कायम. हेल्मेट धारक वाहन चालकांचा गुलाब देऊन सन्मान. वाहतूक नियम पाळण्याचे अकोला पोलिसांनी केले आवाहन. बातम्यांचा वेगवान पाठलाग, निर्भीड पत्रकारिता आणि जनसामान्यांच्या प्रश्नांना वाचा फोडणारे आपल्या हक्काचं डिजिटल नेटवर्क म्हणजे अजिंक्य भारत न्यूज. चला तर आता बघूया सविस्तर बातमीपत्र. विद्यार्थिनीला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी आरोपी अटकेत. विशेष पथकाची कारवाई. बाळापूर येथील एका विद्यार्थिनीची कथित फसवणूक करून तिला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी आरोपीला अखेर अटक करण्यात आली आहे. या प्रकरणात पीडित विद्यार्थिनीला न्याय मिळवून देण्यात बाळापूर पोलिसांकडून विलंब होत असल्याचा आरोप पीडित कुटुंबीय आणि नागरिकांकडून करण्यात येत होता. दरम्यान आरोपी पोलीस कर्मचारी पवन वडगावे याला तात्काळ अटक करण्याच्या मागणीसाठी पीडित कुटुंबियासह बाळापूरमधील नागरिकांनी ठाम भूमिका घेतली होती. या प्रकरणाची गंभीर दखल घेत जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांनी स्वतःच लक्ष घालून आरोपी विरुद्ध तातडीने कारवाई करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार 3 ऑगस्ट रोजी पोलीस उपअधीक्षक गजानन पडघाण यांच्या विशेष पथकाने आरोपीला अटक केली. आरोपीला न्यायालयासमोर हजर करण्यात येणार असून या प्रकरणाचा पुढील तपास बाळापूर पोलीस करीत आहेत. या कारवाईमुळे पीडित कुटुंबियांनी समाधान व्यक्त केले असून पुढील न्यायालयीन प्रक्रियेकडे आता सर्वांचं लक्ष लागलं आहे. अशाच महत्त्वपूर्ण बातमी आणि अपडेटसाठी अजिंक्य भारत न्यूजला फॉलो आणि सबस्क्राइब करायला विसरू नका. पुलिस थाने के कर्मचारी पवन वडगावे जो फरार था 12 जुलाई को ऑफेंस होने के बाद में इस विक्टिम जो लड़की है उसकी डेथ हो गई थी और इसमें हम सेक्शन बढ़ाए थे. उसमें अब वो फरार था तो उससे जनभावना काफी खराब हो रही थी पुलिस के बारे में. तो अभी माननीय एसपी सर अर्चित जी चांडक सर और हमने मिलकर उसमें बहुत सारी मेहनत की है और टेक्निकल तपास करके अभी आरोपी को ढूंढ के निकाला है और अभी आरोपी हमारे ताबे में है और अभी उसका आगे का इन्वेस्टिगेशन चल रहा है. सार्वजनिक आरोग्य विभाग आणि वैद्यकीय शिक्षण विभागातील परिचारिका संवर्गाच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी आज 4 ऑगस्ट रोजी राज्यभर 2 तासांचे काम बंद आंदोलन करण्यात आले. महाराष्ट्र गव्हर्नमेंट नर्सेस फेडरेशनच्या नेतृत्वाखाली सकाळी 7:30 ते 9:30 या वेळेत जिल्हास्तरीय स्तरावर तीव्र निदर्शने करण्यात आली. सुधारित सेवा प्रवेश नियम, पदोन्नती प्रक्रिया, सुधारित आकृतीबंध आणि रिक्त पदांची भरती तात्काळ पूर्ण करावी अशी परिचारिकांची प्रमुख मागणी आहे. महाराष्ट्र शासनाने सेवाविषयक बाबी निश्चित कालमर्यादेत पूर्ण करण्यासाठी 150 दिवसांचा विशेष कार्यक्रम जाहीर केला होता. या कार्यक्रमाअंतर्गत सेवा प्रवेश नियम, पदोन्नती, आकृतीबंध आणि रिक्त पदांची भरती पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले होते. मात्र मुदत संपूनही परिचारिका संवर्गाशी संबंधित अनेक महत्त्वाचे प्रश्न अद्यापही प्रलंबित असल्याचा आरोप फेडरेशनने केलाय. सुधारित सेवा प्रवेश नियम अंतिम न झाल्यामुळे हजारो परिचारिका पदोन्नतीपासून वंचित असल्याचे सांगण्यात आले आहे. तसेच सुधारित आकृतीबंधास मंजुरी न मिळाल्याने नवीन पदनिर्मिती आणि भरती प्रक्रिया रखडली असून विद्यमान परिचारिकांवर अतिरिक्त कामाचा ताण वाढत आहे. याचा थेट परिणाम रुग्णसेवेवर होत असल्याचा दावा आंदोलनकर्त्यांनी केला आहे. फेडरेशनच्या म्हणण्यानुसार शासनाकडे अनेक वेळा निवेदने देऊन, बैठका घेऊन आणि सातत्याने पाठपुरावा करूनही कोणताही ठोस निर्णय झालेला नाही. त्यामुळे राज्यभरातील परिचारिका संवर्गामध्ये तीव्र नाराजी असून अखेर आंदोलनाचाच मार्ग स्वीकारावा लागल्याचे त्यांनी स्पष्ट केले. आंदोलनादरम्यान सुधारित सेवा प्रवेश नियम तात्काळ अंतिम करणे, सुधारित आकृतीबंधास शासन मान्यता देणे, सर्व प्रलंबित पदोन्नती प्रक्रिया पूर्ण करणे, रिक्त पदावरील सरळ सेवा भरती सुरू करणे, परिचारिका संवर्गाच्या सर्व प्रलंबित सेवाविषयक प्रश्नांवर कालबद्ध निर्णय घेण्याची मागणी करण्यात आली. फेडरेशनने राज्यातील सर्व परिचारिकांना या आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन केले असून शासनाने तातडीने सकारात्मक निर्णय न घेतल्यास येत्या काळात आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशाराही दिला आहे.
शहरात मोकाट श्वानाची नसबंदी करणाऱ्या संस्थेचे देयक रखडल्यामुळे मार्चपासूनच श्वानांची नसबंदी लसीकरण ठप्प असून शहरातील श्वानांची संख्या सध्या अनियंत्रितपणे वाढत आहे. नसबंदी करणाऱ्या संस्थेचे 48 लाखांचे देयक रखडले असून त्याला मनपाच्या स्थायी समितीनेही या प्रकरणी ऑडिटवर देयक स्थगित केल्याचे आदेश दिले होते. शहरात मोकाट श्वानांची दहशत दिवसेंदिवस वाढत असून त्यामुळे सर्वसामान्य जेरीस आले आहेत. शहरात हजारो श्वान असतानाही 4 वर्षात प्रत्येकी 1000 श्वान यानुसार 4000 श्वानांची नसबंदी करण्यात आली होती, अशी माहिती पशुवैद्यकीय विभागाने सभागृहात दिली होती. अजूनही मनपाकडे ना शेल्टर हाऊस आहे ना मोकाट श्वान पकडण्यासाठी परिणामकारक योजना. त्यामुळे या प्रकरणी कोणताही प्रभावी उपाय झालेला नाही. तसेच श्वानाची नसबंदी, अँटी रॅबीज फारसा प्रतिसाद मिळाला नाही. लसीकरण निविदा प्रक्रियेलाही त्यामुळे अजूनही अमरावतीमध्ये श्वानाची नस ही अकोला शहर वाहतूक नियंत्रण शाखेच्या वतीने राबविण्यात आलेल्या जनजागृती उपक्रमाअंतर्गत हेल्मेट परिधान करून वाहन चालवणाऱ्या नागरिकांचा गुलाबाचे फूल देऊन सन्मान करण्यात आला. या अभिनव उपक्रमाचा उद्देश नागरिकांमध्ये वाहतूक नियमांविषयी जागरूकता निर्माण करणे, सुरक्षित वाहन चालना करण्यास प्रोत्साहन देणे हा होता. यावेळी वाहतूक पोलीस निरीक्षक मनोज बहुरे यांनी हेल्मेट घालून प्रवास करणाऱ्या दुचाकीस्वारांचे अभिनंदन केले. त्यांनी वाहन चालकांना गुलाबांचे फूल देऊन त्यांच्या जबाबदार वर्तनाचे कौतुक केले. तसेच प्रत्येक नागरिकाने स्वतःच्या आणि कुटुंबाच्या सुरक्षिततेसाठी हेल्मेटचा नियमित वापर करावा असे आवाहनही त्यांनी केले. पोलीस निरीक्षक मनोज बहुरे म्हणाले की रस्ते अपघातांमध्ये डोक्याला गंभीर दुखापत होण्याचे प्रमाण अधिक असते. अशावेळी दर्जेदार हेल्मेटचा वापर जीव वाचवण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा ठरतो. त्यामुळे केवळ दंड टाळण्यासाठी नव्हे तर स्वतःच्या सुरक्षिततेसाठी हेल्मेट घालणे आवश्यक आहे. शहर वाहतूक नियंत्रण शाखेने भविष्यातही अशा जनजागृतीपर उपक्रमाचे आयोजन करून सुरक्षित आणि शिस्तबद्ध वाहतुकीसाठी नागरिकांचे सहकार्य अपेक्षित असल्याचे सांगितले. अकोला जिला पुलिस अधीक्षक श्री अर्चित चांडक सर के आदेश से 1 तारीख से अकोला में हेलमेट सख्ती कार्रवाई शुरू हो चुकी है. उसी कार्रवाई के मुताबिक सारे अकोला वासियों ने एक अच्छा प्रतिसाद देते हुए हेलमेट खुद से पहनने की शुरुआत की है. तो अकोला जिला पुलिस दल की तरफ से उनका आभार व्यक्त करने के लिए आज हमने अकोला पुलिस अधीक्षक कार्यालय जेल चौक की इस जगह पे जो मोटरसाइकिल चालक हेलमेट पहन के आ रहे उन्हें गुलाब का फूल देके उनका आभार व्यक्त किया है. और वो खुद हेलमेट पहने, अपने घर वालों को हेलमेट पहना है और कंटिन्यू हेलमेट पहने के रहे. इसलिए आज उनपे कोई चलन कार्रवाई हमने की नहीं है. जो हेलमेट पहन के आ रहे हैं उनको हमने गुलाब फूल देके उनका आभार व्यक्त किया है. कहेंगे कि बहुत से लोग खुद से हेलमेट पहन रहे हैं, जो नहीं पहने हैं अभी तक, जिन्होंने नहीं पहनना शुरू किया है उन्होंने हेलमेट पहनना शुरू करना चाहिए. ये कार्रवाई हमारी बंद नहीं होने वाली है, ये कार्रवाई कंटिन्यू चलने वाली है. इसलिए आप हेलमेट पहनिए और अपनी जान की रक्षा कीजिए. घेऊया एक छोटीशी विश्रांतीनंतर पुन्हा भेटणार आहोत. अजिंक्य भारत न्यूज @ 7. आजचा अजिंक्य भारत ई पेपर वाचलात का? देश विदेश, राज्य, जिल्हा आणि आपल्या परिसरातील घडामोडी आता तुमच्या बोटांच्या टोकावर. राजकारण, शिक्षण, कृषी, उद्योग, मनोरंजन, क्रीडा आणि समाजातील प्रत्येक महत्त्वाची बातमी सर्व काही एका ठिकाणी. मोबाईल, टॅब, लॅपटॉपवर सहज वाचा आणि रहा नेहमी अपडेट. आजच भेट द्या आमच्या संकेतस्थळाला www.ajinkyaBharatnews.com आणि जोडा स्वतःला सत्य, विश्वास आणि वेगवान पत्रकारितेशी. अजिंक्य भारत वृत्तपत्र, बातम्यांचा वेगवान पाठलाग. विश्रांतीनंतर सर्व दर्शकांचं मनपूर्वक मी पल्लवी हार्दिक स्वागत करते. आता बघूया पुढील सविस्तर बातम्या. वंचित बहुजन आघाडीच्या महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षपदी राजेंद्र पातोडे यांनी दणदणीत विजयासह निवड झाल्याने अकोला जिल्ह्यात पक्षाच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी उत्साहात जल्लोष साजरा केला. तसेच प्रदेश कार्यकारिणीच्या सदस्यपदी सुजातदादा आंबेडकर, डॉक्टर अरुण जाधव, प्रशांत इंगोले, जितरत्न पटाईत, डॉक्टर चित्रा कुर्हे, दीपक डोके, नागोराव पंचाल, सर्वजित बनसोडे, कृष्णा देशमुख, सारंग थोरात, ज्ञानेश्वर कवठेकर आणि उत्तम वंशिव यांचीही दणदणीत निवड झाल्याने कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले. या निवडीच्या आनंदाप्रित्यर्थ अकोला शहरात व जिल्ह्यात विविध ठिकाणी कार्यकर्त्यांनी फटाके फोडून आणि पेढे वाटून जल्लोष केला. यावेळी पदाधिकाऱ्यांनी नव्याने निवड झालेल्या सर्व पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करीत त्यांच्या नेतृत्वाखाली पक्षाची संघटनात्मक बांधणी अधिक मजबूत होईल असा विश्वास व्यक्त केला. तसेच आगामी काळात पक्षाची विचारधारा अधिक प्रभावीपणे
जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी सर्व कार्यकर्ते एकजुटीने काम करतील असा निर्धारही यावेळी करण्यात आला आहे. अकोला जिल्ह्यातील रस्त्याची दयनीय अवस्था लक्षात घेऊन सर्व प्रमुख रस्त्यावरील खड्डे तातडीने बुजवून रस्त्यांची दुरुस्ती करावी अशी मागणी अकोला पोलीस बॉईज असोसिएशनच्या वतीने जिल्हाधिकारी वर्षा मीना यांना निवेदनाद्वारे करण्यात आली. निवेदनात म्हटले आहे की जिल्ह्यातील अनेक रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडल्याने वाहन चालकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. खड्ड्यांमुळे वारंवार अपघात घडत आहे. अनेकांना आपला जीव सुद्धा गमावा लागतोय. त्यामुळे नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर बनलाय. निवेदनात पुढे नमूद करण्यात आले की अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांनी हेल्मेट सक्तीची प्रभावी अंमलबजावणी सुरू केली आहे. मात्र काही नागरिक या नियमाला विरोध करून पोलिसांची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न करीत आहेत. अपघात रोखण्यासाठी हेल्मेट सक्ती बरोबरच रस्त्यांची दुरुस्ती करणेही तितकेच आवश्यक असल्याचे असोसिएशनने सुद्धा स्पष्ट केले आहे. अकोला जिल्ह्यातील सर्व रस्त्यावरील खड्डे तातडीने बुजवून सुरक्षित वाहतुकीसाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात अशी मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आली. नमस्कार, जय हिंद. मी महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटना विदर्भ अध्यक्ष. आज महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटनातर्फे जिल्हाधिकारी कार्यालय येथे आम्ही विनंती अर्ज करण्यासाठी आलो आहे. जे अकोल्याचे माननीय श्री अर्चित चांडक साहेब आहेत, या साहेबांनी आपलं हेल्मेट जे सक्ती केलेलं आहे हे आपल्या स्वतःच्या जीव वाचवण्यासाठी त्यांनी केलेलं आहे. काही लोक त्यांना निगेटिव्ह माध्यमातून, मीडियाच्या माध्यमातून हे चुकीचं जिल्ह्यामध्ये पसरवत आहेत. त्यांचं असं म्हणणं आहे की बा रस्ते चांगले नाहीत, रस्त्यांमध्ये गड्डे आहेत, तर हेल्मेट सक्ती केल्यापेक्षा तुम्ही पहिले रस्ते सुधारा. आणि सर्वांना सांगू इच्छितो की महाराष्ट्र पोलीस हे फक्त आपल्या स्वतःच्या संरक्षणासाठी आणि जनतेच्या संरक्षणासाठी काम करते. आपला स्वतःचा जीव वाचवण्यासाठी ते हेल्मेट सक्ती केलेलं आहे. आणि राहिला रोडमध्ये असलेले खड्डे, हे खड्ड्यांचं काम हे महानगरपालिका आणि कलेक्टर मॅडमच्या माध्यमातून हे आज ना उद्या होणारच. पण पोलिसांना ब्लेम करणे हे सर्व जनतेने हे थांबवावं, जेणेकरून पोलीस कर्मचारी आणखीन चांगल्या पद्धतीने जनतेसाठी काम करण्यात येईल. आणि पोलिसांना प्रत्येक वेळी टार्गेट करून पोलिसांचे खच्चीकरण करू नये, हीच महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटनेच्या माध्यमातून हे सर्वांना कळकळीची विनंती आहे. धन्यवाद. जय हिंद. अकोट तालुक्यातील अकोट ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीतील ढगा येथील पठार नाल्यात एका युवकाचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. घटनेची माहिती मिळताच अकोट ग्रामीण पोलीस आणि वीर एकलव्य आपत्कालीन बचाव पथकाचे अध्यक्ष पांडुरंग तायडे, दिनेश कोरडे, रोहन सुरतने आणि अर्जुन ठाकूर घटनास्थळी दाखल झाले. बचाव पथकाने मृतदेह नाल्यातून बाहेर काढून पुढील वैद्यकीय व कायदेशीर प्रक्रियेसाठी अकोट ग्रामीण रुग्णालयात हलविला आहे. स्थानिक स्तरावर मृत युवकाची ओळख पटविण्याचे काम सुरू असून मृत्यूचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून शवविच्छेदन अहवालानंतरच अधिक माहिती समोर येण्याची शक्यता आहे. ठाणेदार गुट्टे यांच्या मार्गदर्शनाखाली अकोट ग्रामीण पोलीस सर्व बाजूंनी तपास करत असून नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता अधिकृत माहितीचीच दखल घ्यावी असे आवाहन करण्यात आले आहे. अकोल्यातील शिवसेना अल्पसंख्याक विभागाचे जिल्हा प्रमुख मोहसिन शेख यांच्या अपघातानंतर उपचारादरम्यान निधन झाल्यानंतर त्यांच्या कुटुंबियाला शिवसेनेने आर्थिक मदतीचा हात दिलाय. या प्रकरणी पोलिसांनी 2 आरोपींना ताब्यात घेतले असून तपास सुरू आहे. या दरम्यान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सूचनेनुसार आज पश्चिम विदर्भाचे संघटक संपर्क प्रमुख किरण पांडव यांच्या हस्ते मोहसिन शेख यांच्या कुटुंबियांना 4 लाख 1 रुपयाचा धनादेश सुपूर्द करण्यात आला. यावेळी विशेष जिल्हा प्रमुख ललित वानखडे, जिल्हा प्रमुख चंद्रशेखर पांडेकुर्जी, अनिल मालगे यांच्यासह शिवसेना शिंदे गटाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. आज मी इथे अकोल्याला आलेलो आहो. अकोल्याला मी माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या आदेशानुसार संख्येचे जिल्हा प्रमुख मोहसिन खान यांचं दुःखद निधन झालं. साहेबांनी बोलल्याप्रमाणे त्यांनी त्यांच्या परिवाराला आश्वासन दिलं होतं की मी तुमच्या पोरांचा शिक्षणाचा खर्च आणि येणारा काय त्यांच्या भविष्याचं लक्ष काळजी मी घेईल. या अनुषंगाने आम्ही लोक आज इथे आलेलो आहो. आणि आज आम्ही शिवसेना पक्षातर्फे माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या तर्फे आम्ही त्यांच्या परिवाराला शिक्षणाचा खर्च आणि येणाऱ्या काळामध्ये त्यांचा शिक्षणाचा खर्च देण्याचं त्यांना आम्ही आज आश्वासन दिलेलं आहे. त्यांच्याकडे आज आम्ही काही राशी त्यांना सपूत केलेली आहे. येणाऱ्या काळामध्ये त्यांच्या पोराचं भवितव्य चांगलं घडावं या उद्देशाने माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी मला इथे पाठवलेलं आहे. श्रावण महिना निमित्त ऐतिहासिक श्री राजराजेश्वर मंदिरात मोठ्या प्रमाणात भाविकांची गर्दी होत असून जय हिंद चौक ते किल्ला चौक या मार्गावर वाहतुकीची मोठ्या प्रमाणात कोंडी होत आहे. तसेच हा परिसर संवेदनशील असल्याने
किरकोळ अपघात आणि वाहनांचा धक्का लागल्यास कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेऊन आरंभ बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने आज पोलीस निरीक्षक ठाणेदार पोलीस स्टेशन अकोला यांना निवेदन देण्यात आले. निवेदनामध्ये श्रावण महिन्यात विशेषतः रविवार आणि सोमवार या दिवशी वाहतुकीचे नियोजन करण्याची मागणी करण्यात आली. त्यामध्ये बायपास हरिहरपेठ मार्गावरून येणारी जड वाहने राजराजेश्वर सेतू मार्गे वळविण्यात यावीत, तसेच बाळापूर नाका मार्गावरून येणारी जड वाहने भांडपुरा भाजी बाजार मार्गे वळविण्यात यावी अशी प्रमुख मागणी करण्यात आली. या नियोजनामुळे मंदिर परिसरातील वाहतूक सुरळीत राहण्यास मदत होईल, भाविक व नागरिकांना होणारा त्रास कमी होईल आणि कायदा सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठीही मदत मिळेल असे निवेदनात नमूद करण्यात आले. यावेळी देवा गावंडे, सौरभ भावसार, समर्थ अहिर, अनुप दुबे, हर्ष कनोजिया, अथर्व पाटील, ओम लाटे, वेदांत कोर, शुभम कतले, सार्थक कुठे तसेच आरंभ बहुउद्देशीय संस्थेचे पदाधिकारी, सदस्य आणि मोठ्या संख्येने शिवभक्त उपस्थित होते. पुन्हा एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. बाळापूर येथील एका विद्यार्थिनीस फसवणूक करून तिला आत्महत्येस प्रवृत्त करणारा आरोपी अखेर पोलिसांच्या अटकेत. राज्यभर परिचारकांचे 2 तास काम बंद आंदोलन, प्रलंबित मागण्यांसाठी सरकार विरोधात तीव्र निदर्शने. संस्थेचे 48 लाख रुपयांचे देयकच रखडल्याने श्वानाची नसबंदी ठप्प. अमरावती शहरामध्ये एकच दहशत कायम. हेल्मेट धारक वाहन चालकांचा गुलाब देऊन सन्मान, वाहतूक नियम पाळण्याचे अकोला पोलिसांनी केले आवाहन. आमच्या YouTube चॅनलला आपण सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा. फेसबुक, इंस्टाग्राम, ट्विटरला सुद्धा फॉलो करायला विसरू नका. आणि अशाच विदर्भातील, महाराष्ट्रातील वेधक आणि वेचक बातम्या बघण्यासाठी बघत रहा अजिंक्य भारत न्यूज, बातम्यांचा वेगवान पाठलाग. तत्पूर्वी मी पल्लवी आपला निरोप घेते. नमस्कार.